हरिः ओं श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही ययातीला काणीपळा इथं शैलीची ययाती अष्टक प्रतर्दन आणि सर्वराय वसुमंत शिबी हानी पूरय ಸ್ವರ್ಗಾಚಂ ಕಲಿಚಿ ತದನಂತರ ಜನಮೇಜಯ ವೈಶಂಪಾಯನರಿಗೆ पूर्ववंश भरतवंश पांडववंश या पुरे विषय मक्का सांगता आणि तांगेले श्रेष्ठता पुरे सांगता म्हूण सांगून सांगता तो त्या वेळाक तो वैशंपायन ताका पूर्व तागेले पुळी वंशावळी सांगतरस दक्षाला दुखून सांगता दक्ष प्रजापतील धुव अदिती कश्यपनी अदितीक सूर्य जालो सूर्याल पुतू मनु म्हणलो मनुक एक धुवा इलाल पुतूची पुरुरव पुरुरवसाल पुतू आयूक मागीर नहुश म्हूण म्हळ्यार चल्लो जाता नहुशाल पुतू ययातीक 2 बैलो शुक्राचार्याल धुव देवयानी आनी एकली वर्षपरवाल धुव शर्मिष्ठा यदु आणि तुर्वसु ययातियनी देवयानीक जल्लिलिंची द्रुह्यु अनु पूरो शर्मिष्ठेनी ययातीक जल्लिलिंची यदुल पिळिगेच पुरे यादव म्हळेल नावान प्रसिद्ध जाताची पुरुल वंशाचांक पौरव म्हूण नाव येता पुरुले बायलेल नाव कौसल्या तिका जनमेजय म्हळेल पुतू जालो जनमेजय म्हळ्यार आतां काणी सांगता सोच जनमेजय न्ही तो पांडवांक गेलो प्रपौत्र जल्लो न्हय यो तागेले पुर्वीक जनमेजय ताका प्रवीर म्हूण म्हळेलें नांव आशिल्लें तें पुरून अश्वमेध याग विश्वजीत याग सकट केलें कितले की काळ धर्मान राज्य परिपालन केलें ताणें मागीर वानप्रस्थ आश्रमा खातीर चमकलो जनमेजय न्हय पुरुल पूत जनमेजयो ताणें अनंता म्हळेलीक चेल्लीक वर्डेकून घेतिल्लें ताका जनमेजयाक प्राचीन मान म्हूण म्हळेलें चल्लो प्राचीन मान म्हूण म्हळ्यार प्राची म्हळ्यार पूर्व दिक्कू म्हण ताची पूर्व दिक्काचे समस्त भूप्रदेश तागेले ताणें गेलवलकय तेच्यावन प्राचीन मान म्हळेल नाम ताका अन्वर्थय जाल्लें म्हूण म्हणटाची ते प्राचीन मानान अश्मकी म्हळेलीक चेल्लीक वर्डेकून घेतलें संयाती म्हूण म्हळेलो चेल्याचेडूं जाल्लें संयाती दृश्टद्वंताले धुव वरांगी म्हळेल्याक वर्डेकून घेता मागीर ती अहम्याती म्हळेल पुत्र जाता अहम्यातील बायल भानुमती सार्वभौम म्हळेल चेल्लो जाता सार्वभौम केकय राजाले धुव सुनंदाक वर्डेकून घेता जयत्सेन म्हळेल पूत जाता जयत्सेन विदर्भ देशाचे राजकुमारी सुश्रवाक वर्डेकून घेता अवाचीन म्हूण म्हळेल पुत्र जाता अवाचीन विदर्भ देशाची मर्यादा म्हळेल एक राजकुमारी वर्डेकून घेता अरिह म्हळेल पुत्र जाता अरिह अंगदेशा राजकुमारी वर्डेकून घेता महाभौम म्हळेले नांवाचो पुत्र जाता महाभौम प्रसेनजिताल धुव सुयज्ञाक वर्डेकून घेता आयुतनाई म्हळेले नांवाचो चेल्लो जाता तो एक पुरुषमेध म्हळेल यज्ञ करता त्या पैकी कितले 1 2 न्ही आयुता संख्ये 10,000 संख्येरी करता देखून ताका आयुतनाई म्हूण म्हळेल नामय सार्थक जाल्लें म्हणटाची ताका प्रतुश्रवसाल धुव कामा म्हळेली लूट वर्डीक जाल्लें अक्रोधन म्हळेल एक चेल्लो जालो अक्रोधन कलिंग राजकुमारी जावन करंभा तीक वर्डेकून घेतलें देवातिथी म्हूण म्हळेलें नांवा चेल्लो जालो देवातिथीक विदेह राजपुत्री मर्यादा म्हळेले वोटवाडी जावन अरिह म्हळेल पुत्र जाल अरिह मुखारसून अंगराजकुमारी सुदेवा वर्डेकून घेता रक्षा म्हळेल चेल्लो जाता रक्ष तक्षकाल धुव ज्वाला म्हळेलीक वर्डेकून घेता मतिनार म्हळेल चेल्लो जाता मतिनारो सरस्वती
नईंची तिरार ताणेक ओढ 12 वार्षिक म्हणत 12 वर्षपर्यंत एक ओढ 17 याग केला. त्या 17 यागांना सुप्रीत जलकी कोण सरस्वती ती शरीर समीत म्हळ्यार ती एक चेल्लीशी जावन येवन मतिनाराक बरडिकून घेतले तिणे. मतिनारू त्या सरस्वती निमती तमसू म्हळेले नामाचे पुत्राक तो पावलो म्हूण तमसूम सरस्वती पुत्रम मतिनाराद अजीजनत ईलिनम जनयामास कालिंग्याम तमसुरात्मजम. सरस्वती मतिनार म्हळेल्या निमती तमसू म्हळेल चेल्ल्याक तीन पावली केदनकी ते तमसू कलिंग राजकुमारीक बरडिकून घेवन ईलिन म्हळेल चल्लू जलो. इलीनु रतंतरी बरडिकून घेतले दुष्यंतू जलो. दुष्यंतू विश्वामित्राल दू जावन शकुंतले बरडिकून घेवन भरत म्हळेल पुत्र जलो. भरत दुष्यंतू भरताक मिगेल पुतू न्हय म्हूण म्हणटा ही काणी आमी सुरवेकाई कल्यांची. त्या वेळाक अशरीरवाणी जाता. बस्त्रा मातु पितः पुत्रो येन जातः स एव सः भरस्व पुत्रम दुष्यंत ममस्ताम माव ममस्ताः शकुंतला. हे दुष्यंता मा एक बापसुक पुत्र म्हणून जन्म येवका जालो रे अवसूल गर्भकोश कारण जाता. सुरवेक तो तागेल रेत मुखांतर पत्नील गर्भकोशा प्रवेश करता मात्र न्ही तोची पुत्र जावन भायर येता. तशें जावन पत्नी जल्ली अवसूक समान जावन आसता म्हणीत तशें जावन तुगेल पुत्रूच यो भरत हाका भरस्व हाका भरण करी पालन करी शकुंतलेक अवमान करूं नका म्हणीक आकाशवाणी जत्नमे. तशी पुत्राक पोषण करी म्हणून सांगिल देखून त्या पुत्राक भरस्व म्हणून सांगिल देखून भरत म्हणून नांव दवरतात. भरताल दू बायल सुनंदा भूमन्यू म्हळेल चल्लू जलो. भूमन्यूल बायल विजया सुहोत्र म्हळेल चल्लू जलो. सुहोत्रक सुवर्णा म्हळेल बायल निमती हस्ती म्हळेल चल्लू जलो. हस्ती रायाल निमतीची कुरुवंशांगक आतां राजधानी जाल्ला पळय हस्तिनामती ते हस्तिना रायाल निमती ताका हस्तिनामती म्हूण म्हणलेलें नांव जालें. ठाण केलेलें पट्टण तें. मागीर हस्तीक त्रिगर्तरायाल धुव यशोधरा तिगेल ओट वरडी जावन विकुंठना म्हळेल एक चल्लू जालो. विकुंठनाक सुदेवा म्हळेल बायलेल ओट वरडी जावन अजमीड म्हळेलें चल्लू जालो. अजमीड कैकेयी गांधारी विशाला रक्षा 4 जन चिल्यांक तो वरडी करून घेता. ताका त्या 4 जनाल निमिती 124 चेडूं जाताचे. तांणी पळय विंगड वंश प्रवर्तक जावन वताचे. तांतू संवरण तो कुरुवंशावळी मुखारसून व्हरता. संवरणाल बायल सुर्याल धू जावन आशिल्ली तपती तिका कुरू म्हूण म्हणलेल पुत्र जाता. तो कुरू तेंचे कुरुवंश म्हूण नांव पावता. शुभांगी म्हणलेले एक वरडिकून घेवन विदुरन म्हणलेले एकलो पुत्र जाता. मागीर ते विदुराक सुप्रिया लोट वरडी जावन विदूर ते विदूर न्हय विदूर अनश्व म्हणलेल चल्लू जाता. अनश्व अमृता म्हणलेली वरडिकून घेवन परीक्षित म्हणलेले पुत्र जाता. परीक्षित म्हळ्यार हांगा अभिमन्यूल पुतणी. आतां मलगडेल नाम दाखल्यांक दवरचें म्हणून तशी हे नांव पुरय पुनरावर्तन जाल्ला ते वंशांत म्हूण लेखूंक आमी. तशी परीक्षितू सुयशा म्हणलेली वरडिकून घेवन भीमसेन म्हणलेल पुत्र यो भीमसेनूय पळय हांगा ही अमृता आनी परीक्षित आनी सुयशाले चल्लू यो भीमसेनू पांडनी प्रथादेवी म्हळ्यार कुंतील चेलो न्हय यो. तशी भीमसेनाक कुमारी लोट वरडी जावन प्रतिश्रवस म्हणलेल चेलो जाता. प्रतिश्रवसाल पुतूची प्रतीप सुनंदाक वरडिकून घेता. तिका 3 जन चेडूं जाता. देवापी शांतनू बाहलीक. हांगा दुखून आमी आतां पांडवाल वंश पळोवचें म्हळ्यार हे सुरू दुखून तेंच वंश जाल्यार चड जावन प्रतिपाल दुखून जेवो शांतनूल दुखून काणी आमी शुरू करचें. तशी देवापी सानासतनाची ताका हें जीवन नाका म्हणून ताका वैराग्य येवन तो तपस करून रानां वता. मागीर शांतनू आनी प्रतीप 2 जन चेल्ले आशिल्लीत न्हय प्रतिपाल चेडूं शांतनू बाहलीक देवापी चमकलकी. मागीर प्रतिपाल नंतर शांतनूकाची राय करताची. शांतनू म्हळ्यार तशीची तो शांत जावन आसूचें अन्वर्थ नाम तें. आनी अन्यक शांतनू म्हळेल शब्दाक कसले म्हूण म्हळ्यार अर्थ यम कराभ्याम स्पृशती जीर्णम स शुकमश्नुते
पुनर्युवा च भवति तस्मात् तं शांतनुं विदुः इति तदस्य शांतनुत्वम म्हळ्यार कोण वृद्ध मनीसो प्राय जाल्लो मनीसो ताका शांतनून तागेले 2 हातांनी स्पर्श केले म्हूण जाल्यार तागेल्या आंगांतलें वृद्धत्व वचून यवन प्राप्त जाता आशिल्लें शांतनू म्हळ्यार यवन म्हूण म्हळ्यार अर्थ येता तशें ताका शांतनू म्हूण आपयलें तशी तसल शांतनून सुरवेक भगीरथाल धुव गंगेक वारडिकून घेवन देवव्रत म्हळ्यार आमी आतां भीष्म म्हणटा पळय महाभारताचो भीष्माक पूत जावन पावलो भीष्मान शंतनूक सत्यवतील वैरी मन जाला म्हणून कोळणू सत्यवतीक तिगेले अन्नाला निमून हाणू तागेले अन्ना ಒಟ್ಟು ಶಾಂತನು ಒಟ್ಟು ವರಡಿಕೊಂಡು ಗೆತ್ತ ಸತ್ಯವತಿಕ ಅಮ್ಮ ಮಣಕೆ ಗೌರವ ದಿತ್ತ त्या सत्यवतीक योजना गंदी गंधकाली तशें परिणामान आपयतलीची निजावनू शंतनू वारडिकून घेवचे पयशी फुडेची कन्यावस्थेर आसतनाची पराशराल अनुग्रहान द्वैपायन म्हळ्यार आमी व्यास म्हणटा पळय ताका जन्म दिलेले थंयची सत्यवती मागीर शांतनू निमती विचित्रवीर्य चित्रांगद म्हळेले 2 चेडवांक जन्म दिता चित्रांगद सान प्रयेरेची त्याचे नांवाचे गंधर्वाल निमती ताका मरण जाता शांतनू नंतर तसला बरलो कोणा विचित्रवीर्य तो सगळे कुरुचक्राधिपत्य राय जाता तेंच वेळा काशीराजाक कौसल्या म्हळेले बायलेल निमती अंबिका अंबालिका म्हळ्यार 3 चेलये चेडूं आशिल्लीची अंबिकेक न्ही अंबालिकेक विचित्रवीर्यान वारडिकून घेतले जाल्यार विचित्रवीर्याक चेडूं जैनीची वगी मेल्लो तो कांयनच जावन सत्यवतीक भारी चिंत जाल्ले दुष्यंताल वंश म्हळ्यार आमगेली ह्या पूर्वीक 280 प्रती एक चेडूं भरलेलो वंश नाश जावन वता न्हय कसो करचें म्हणून मस्त आलोचन कोरून कडेदी तिगेले कन्यावस्थेर जनन पाविले वेदव्यासांक म्हळ्यार कृष्णदेवपायनाक ध्यान करता फुडले तिगेल्या दरा येवन कसल कोरका कसले आपयले म्हूण म्हणटना तांणी ती सांगता चेडा तुगेलो भाव विचित्रवीर्य अनपत्य म्हूण म्हळ्यार पुत्ररहीत जावन स्वर्गलोकाक चमकला न्हय तागेले वंशा उद्धार जावका जाल्यार तागेले बायलेक तुगेले निमती एक उत्तम संतान जावका म्हूण म्हणटना मागीर वेदव्यास ही काणी फुडें आतां सूक्ष्म जावन आसा मागीर विस्तार जावन येता वापस जायत म्हणटा 3 जन चेडवांक प्रदान करता अंबिका अंबालिका आनी दासीक धृतराष्ट्र पांडू आनी विदुर धृतराष्ट्राक मागीर गांधारी ओटो वारडी जाता 100 चेडूं जाता हांकां कौरव म्हणटाची मागीर कुंती बोजाल दूग जावन आशिल्ली प्रथा आनी माद्री तांणी 2 जन पांडुराजाल बायलो जाताची तांणी श्रेश्ठ स्त्रीक एक पंत पांडुरायू बेटे खातीर वता त्यांची समयांत ऋषी दंपती तांणी वेश विंगड घालून म्हळ्यार जिंके वेशार आशिल्लीची म्हूण म्हणटाची तांणी जिंके वेशार आसून भारी संतोशार आशिल्लीच काय प्राणी जेवो कसले जेवो तांणी जोडी जावन आसतना तांकां बाद दिवच्यानच म्हूण म्हणलेले पांडून विवेचन करना नशी पळय ताका गोतना तेल विशय ना शास्त्र प्रगत आशिल्ले जाल्यार मुखार कसो जेवका ताजे निमते आमी काम करचें म्हूण म्हणटाची आमगेले जिवनान तूं कसले जेवचें आसा ताका समजावन देव आमकां मन दिता ताका देवान कसो मन दिल्लें म्हूण म्हळ्यार तें विवेचन करना नशी तूं तांकां बाद दिल्ले वरी तागेले निमती ताजे खातीर तो बाण सोडतकी त्या वेळार ते ऋषी मरतना ते जिंके रुपार आशिल्लो वापस ऋषी रुपार जावन मरतना सांगता प्राणी जाल्यार संतोशार आसतना जोडी जावन आसतना ताका बाद दिवचें न्हय म्हूण म्हणलेलें धर्म तुका गोतना न्हय तूं आजी आमकां अशी मारली न्हय आतां हांव कशी मरता जाल्यार तूं अपराध केल्ली न्हय ताजी शिक्षा तुका मेळका न्हय केदन तुका तुगेले बायले लोटू संतोश पावको म्हूण आश जाता तूं बी तिका स्पर्श केल्ले तुवें मरता म्हणून शाप दिता पांडूक ते दोळ ते वारडीक मान जाल्ला शिवाय चेडूं जायनी आशिल्लीची आतां कसो करतो बायले लागीं समेत वचना इत्या म्हळ्यार ऋषी शापा निमती बायलेक आप्पळ म्हूण जाल्यार तो मरता तशी जाल्यार ताका आशी चेडूं जावका म्हाका चेडूं जायनीत न्हय म्हणून बायलेक कुंतीले निमगीतके हांव सगळी चुकी कोरनू ऋषी शापाक पडलो की सूख जेवो माद्री जेवो हांव कसलो सूख दिवका तें दिवचें जायनी जाल्यार म्हाका चेडूंय जायनाची म्हाका चेडूं जावका म्हण म्हळेलें जोर आश आसा
इत्याक म्हूण म्हळ्यार अपुत्रांक केन्नाय चांग एक लोक मेळना म्हूण म्हणटना तूं मिगेल खातीर जावन पुत्रांक पावयत न्हय म्हूण म्हणटना ते प्रथेक दुर्वसाल निमती उत्तम संतान देवतेल निमती घेवचें एक वर आशिल्लें वरमंत्र तशें ती प्रयोग करून यमधर्मा काप्पन युधिष्ठिरू वायू काप्पन भीमू इंद्रा काप्पन अर्जुनाल तसल 3 चेडवां पावता त्या वेळार पांडू सांगता माद्रिकय चेडूं जावं म्हण आश आसतना तूं सिद्धी करून घेतल महामंत्रीक उपदेश करतवे ती बाई दोनी पुत्रांक पावन संतोशार आसतना म्हूण म्हणटना गुंती जायत म्हणटा त्या महाविद्ये ती माद्रिकय उपदेश करता माद्री ते पुनश्चरण करून अश्विनी देवतेंक स्मरण करतकी त्या वेळार अश्विनी देवत येताची आनी नकुल सहदेव म्हळेले 2 चेडवां माद्रीक जेताची एक दीस पळय एक जावचें आशिल्लें चुकोवचें जायना म्हणटा पळय माद्री बारी चंद करून अलंकार करून भोंवतर आशिल्ली पांडूक तिगेल वयर मन जल्लींची त्या वेळार ताणें तिका आप्पळ तक्षण ऋषील शाप आशिल्लो प्राण गेलो तागेलो त्या वेळार माद्री सांगता मेगेल निमती नवें हें जल्लेलें तेश्चावन तागेलो वटू सहगमन हांव करता कुंती तूं मात्र मेगेल चेडवांकय तुगेल चेडवाल वरी जाग्रतेर पोसूका पळीत न्हू तूं मिगेल चेडवांक तुगेल चेडवां बरीची मिगेल कडे आशी म्हूण म्हणटना कुंती रडतर सांगता मिगेल चेडवां पुणी चंद कोण पळयत की ना की आम तुगेल चेडवां बारी चंद कोण पळयताम तशी पांडू माद्रिले दहनक्रिये जाले नंतर तेय मस्त तपस्वी लागी आश्रमान येशील तांणी कुंतीकय तिगेल ते 5 चेडवांकय हस्तिनावती घेवन येताची भीष्माक विदुराक कसकसो विशय जाल्ला रान्नांत त्या पुरे सांगताची कुंतीकय चेडवांकय भीष्मा आनी विदुराक उपसून तांणी थंय दुखून भायर वताची हांगा युधिष्ठिर आदिले परिचय करून दितना थंय धृतराष्ट्राक जेवो तागेल चेडवां जेवो ते कसले विंगडाल निमती चेडूं जाल्यार आमगेल चेडूं म्हूण येतवे म्हूण म्हणलेले एक संशय तांणी व्यक्त करतनाची थंय पुष्पवृश्टी जाता देवदुंदुबी जाता हे चेडूं पुरे पांडूल चेडूं तशें आनी पांडव म्हूण म्हणलेले एक शरीरवाणी जाता धृतराष्ट्र भीष्म पुराय बाई हांनी पांडुले चेडूं म्हूण सांगून तांकां भितर घेताची मागीर पांडूक थंय कुरका आशिल्ले उत्तरक्रिये जायनाशिल्ले मात हस्तिनापुरांत जाता हस्तिनापुरांत आतां पांडव राब्बू शूर केलात न्हय दुर्योधना धृतराष्ट्राल पूत तो दुर्योधन ताका सानपण्यार देखून हे पांडवां पळयल्यार जायना केन्नाय पापकर्म करचें म्हळ्यार भारी आसक्ती ताका पळोवच्याक राक्षसाल म्हणकेची तशी दुर्योधन हस्तिनापुरा दुखून पांडवांक धांवडाका म्हूण मस्त प्रकारार प्रयत्न करता जाल्यार दुर्योधनाल प्रयत्न पुराय व्यर्थ जाल्ले परमात्माल इच्छा नव्हत्या पुराय मागीर धृतराष्ट्र कसो करता पांडवांक वारणावर्ताक पेटोवन दिता पुताले एक पुतान सांगिल्ले बरें यद्यपी धृतराष्ट्रान लेखचे म्हळ्यार धृतराष्ट्राल पूत दुर्योधन लेखता वारणावर्ताक चमकल कुडले तय्यसूचे लाक्षाग्रह लासून हांक लासूचे म्हूण निचावन पांडवांक धृतराष्ट्राल मन आसूचे कसो म्हूण गोतना जाल्यार दुर्योधन तांकां मस्त वाद दिता आशिल्लो मस्त सकट तांकां वायट अनुभव दुर्योधनाल निमती जाल्ला तागेले लागीं रावचें नाका म्हूण सांगून पांडवय आमी मुखार वताची म्हूण सांगून प्रयाण करताची वर्णावर्तांत लाक्षाग्रह तांतू तांकां भस्म करचें म्हूण म्हणलेलें पूर तयारी धृतराष्ट्रान तागेले चेडवान केला जाल्यार विदुरान हें पुरे विशय गोत आशिल्ले देखून तो एक सुरंग कोंडून सोडता पांडव त्या पांया दुखून भार जाल्लीच की सुरंगा मुखांतर अरण्याक प्रयाण करताची थंय हिडिंबासुराक भीम संहार करता हिडिंबे लोट वारडिकून घेता मागीर एकचक्रा नगरीक तांगेले प्रयाण थंय ಸ್ವಲ್ಪ काळ थंय ब्राह्मणाल विशारीत आनी जीवन काणसतना भीमसेन बकमळेल राक्षसाक थंय संहार करता मागीर पांचाला नगरा पांडव वताची द्रौपदी स्वयंवर जाल्ली थंय हस्तिनापुराक येताची खांडव प्रस्थ आसतना 5 जन चेडवां द्रौपदीक जेताची 5 पांडवाल निमित्त मागीर युधिष्ठिराक अन्यक शिबिदेशाचो राय गोवासन तागेले पुत्री देविका आलवटो वर्डी जाता यौधेय म्हणलेले एक पुत्र जाता भीमसेन काशी देशाचे रायाल धुव बलंधरा
तिका वीर्य शुल्क म्हळ्यार तांगेल बल प्रदर्शन करून वारडिकोन घेवचें. वीर्य शुल्का निमती वारडिकोन घेता. भीमसेनाक ते अनेक बायलेल निमित्ती सर्वग म्हळेले नावाचे चेल्लो जाता. अर्जुन परमात्मालीची भयणी सुभद्रेक राक्षस विवाह करून घेवन अभिमन्यू म्हळेले नावा चेल्लो जाता. नकुलाक चेदी देशाचे राजकुमारी करेणुमती म्हळेले निमती निरवित्र म्हळेले एक चेल्लो जाता. सहदेवाक मद्र देशाची विजया म्हळेल्लीक वारडिकोन घेवन स्वयंवरते सुवत्र म्हळेले चेल्लो जाता. आतां पांडवांतू पुराजना वरडी जेवचे पशी पुडेची हिडिंबेल वटू वरडी जेल्लो भीमसेनाक घटोत्कच म्हळेले चेल्लो जाले. तशी 5 पांडवांक तांगेले द्रौपदी निमती 5 चेडूं मागीर तांगेल बायलां निमती 5 चेडूं 10 मागीर भीमाले अनेक पुतू घटोत्कच ಒಟ್ಟು 11 जन चेडूं जालींची. अभिमन्यूल निमती वंशाभिवृद्धी जाता. वर्लेलाल चेडूं विशय आमकां महाभारतांतू मेळना. अर्जुनाल पुतो अभिमन्यू ता विराट देशाचे राजकुमारी उत्तरेल वटू वारडिकोन घेता. निचावन तिगेल गर्भांत अश्वत्थामाल निमती प्राणनातील एक चेडूं निर्जीव चेडूं जेवचे जाल्यार ते कुंतीक कृष्णान सांगता त्या चेडूाक तूं पायार दवरून घे म्हूण. पायार दवरून घेता 6 म्हयने म्हणटन जाल्लेले चेडूं तें ताका चैतन्य नास तशिल्के निचावन अश्वत्थामाल निमती त्या पुराय जाल्लेले जाल्यार तस्सल चेडूं कृष्णाल निमती वापस जिवीत जाल्ले. आनी तो कृष्ण सांगता परीक्षिणे कुले जातो भवत्वयं परीक्षिण नामः. क्षीण जावन वच्चे कुले जातो कुलांतो जन्म येईल देखून हाका परीक्षित म्हूण नाम येता म्हूण. ताका 2-3 रितीर परीक्षित म्हणून म्हणटाची. परीक्षित कृष्णाल गद ताणसोळ गद तागेल गर्भ सुत्तो वचून रक्षण कर देखून परीक्षित म्हूण नांव जाल्लें ताका म्हणून म्हणटाची. आनी तू कृष्णान सांगलें म्हूण म्हणटाची. परीक्षिणे कुले जातो भवत्वयं परीक्षित नाम. क्षीण जावन वच्चे कुलांत तूं जाल्लें देखून परीक्षित म्हणून तुका नांव येवो म्हूण. आतां परीक्षिताल बायल माद्रवती तिगेल पूत तूं जयमेजयो म्हूण सांगून सांगतरस तशी तुका पुष्पमाल उट वारडीक जावन व पुष्पमा तिगेल उट वारडीक जावन शतानीक शंकुकर्ण म्हळ्यार 2 चेडूं जाल्यांची. शतानिकाक अत्त म्हळ्यार सर्वमेध यागा वळारनव हे प्रेकाणी सांगची. तेदना शतानिकाक वारडीक जावन अश्वमेध दत्त म्हूण म्हळेल एकलो चेल्लो जाल्ला पळय हे पुराय. आनीचे वंश मुखार सुनू वचुका. इतली वेळ ते कितली तुगेले वंशाचे खंय तुकून हांव सांगकाशिल्लें वंशाचे विस्तार वंशावळी तूं निम गेलेले ते हांव सांगलां. हे वंशावळी कोण आयकता तांकां धनप्राप्ती जाता म्हणटाची, पुण्य मेळटा म्हणटाची, परम पवित्र जावन आशिल्ली वंशावळी म्हणटाची. तशी नियमनिश्ठ ब्राह्मणाल निमती क्षत्रियाल निमती वैश्याल निमती 3 जनाल सेवेंत निरत जावन आशिल्ले शुद्राल निमती हें कोणेय आयकूं येता. 4 वर्णाच्या ही काणी आयकूं येता. कोणी हें इतिहास सुरदुकून कडेर थंय आयकता की तांणी स्वर्गाक वच्ची पुरोची अनेक पुण्य लोक पावचेकय पुरोची. कोणी वंशावळीची काणी चंदुकर्ण वाजिता तांकां देवते ब्राह्मण मनुष्य पुराय निमती गौरव मेळटा. मात्र हें भगवान व्यासान सांगिल्लें परम पवित्र जावन आशिल्लें श्रेष्ठ जावन आशिल्लें महाभारत कोण श्रद्धेर मात्सर्य रहीत जावन सर्व जिवालांतू एक संतोषाचें मन आसूं तशी दवरून घेवन मागीर मात्र ब्राह्मणादी खंयचेय वर्णांतू जन्मलेले जनय जेवच्या पुरोची. कोण वाजिता की कोण सांगता की कोण आयकता की तांकांय स्वर्ग आदी सर्व पुण्य लोक मेळटा. एक चूर तप्प जेवच्या पुरो तांगेल निमती जाल्यार तप्पा निमती तांकां पाप मेळना नशी पुण्य मेळटा. म्हणून मात्र केलो वेळ कळयनाशी तप्प केल्यार दोश आसता म्हणटाची. जाल्यार कोण महाभारत वाजिता तांकां कळयनाशी केल्लेले तप्पा निमती कसले दोश मेळना म्हणून सांगता. वैशंपायन सांगतरस हे महाभारत वेदाक समान पवित्र उत्तम धनप्राप्ती करची तसलें यशप्राप्ती करची तसलें आयुप्राप्ती करची तसलें तशें हे महाभारत मनशान एकाग्र मनार आयकूंक जाता म्हूण सांगता.
आता वैशंपायन ऋषी अ, महाभारताचे काणी प्रारंभ दुखून सुरू करताची जनमेजयाला सांगतात की इक्ष्वाकू वंशांतो एकलो भारी सत्यवादी जावन आशिल्लो महाभिषा म्हणलेलो एकलो राय आशिल्लो. त्या महाभिशानं 1000 अश्वमेध याग केला की 100 इलागी राजसूय याग केला की त्या करतना ताका इंद्रा भारी संतोष केलो की ताजे निमती जावन त्या महाभिशाक स्वर्ग मेळ्ळें म्हूण म्हणटाची. महाभिषरायाक ಸ್ವರ್ಗ ಪ್ರಾಪ್ತಿ ಜಲ್ಲಿ ನಂತರ एक पंता पुराय देवते ब्रह्मलोकांतो ब्रह्माले एक आराधन करची खातीर चमकलेलीची. त्या पुजे वेळारी मस्त राजर्ष थंय येयलीची. वोवय राजर्षीन कोण महाभिशो ताक तोवय स्वर्गाक वच्ची तितले अर्ह जाला देखून तो महाभिशी ब्रह्मपुजे खातीर ब्रह्मलोकाक स्वर्गाचे जनाल वटो स्वर्ग वासील वटो तोवय चमकला. त्या वेळाक ब्रह्माली धुव म्हणटाचे कोणा गंगादेवी ती तिगेले न्हंयची रूपणे मूर्तिमंत जावन ती थंय ब्रह्मलोकाक आयल्या. गंगा भारी छंदी ती एक तिगेले ती न्हंयची रुपार होळता जाल्यार तिगेले एक मूर्तिमंत रूप म्हूण आसा स्त्री रूप तशें येयले ती एक धवे वस्त्र पळयतना चंद्र भुंयक देंवन येयला की म्हणले तितले चंद वस्त्र न्हेसून धवे वस्त्र न्हेसून ब्रह्मा लागीं येतरस त्याच वेळाक आकस्मिक जावन एक वार येयले कुडले गंगादेवीले वस्त्र आंगार दुखून चिके निसरले कुडले देवती पुरय तोगू तोंड घालून बसलींच जाल्यार राजर्षी महाभिशास न्हय तो गंगेक पळोवन बसले की हाजेर तो देवती पुरय प्रकृती वैरी तांणी हिडीत दवरलेले देखून तांणी गंगेक ते रुपार तांणी पळोवच्या मना तांकां येयनी नाका दिसली तांकां. जाल्यार महाभिशो आनीकी भुंयचे वयचे ते सात्वीक राजसीक तामसीक प्रकृती तागेलान तो आशिल्लो देखून आनीकी अदमुख जायनी तो कसलेची ताका संकोच जायनीकय गंगादेवीले आंग पळोवन बसला तो ब्रह्मा सभेन तो ब्रह्म मात्र ऋषी महर्षी आसाची राजर्षी आसाची तांतो तितली जनाल मध्ये बसताना ते देहोडी सभेन तो निष्कल्मश मन सुका म्हूण म्हणलेले तागेले ताका कळयनी मनांतू ते विवस्त्र म्हळ्यार वस्त्र जरवलेले गंगेक पळोवन मनांत कामुक भावना येयली ताका दुश्ट आलोचना येयली. त्या वेळार त्या गंगेल शरीर पळयतरस महाभिशाक ब्रह्माक कोप येयलो की महाभिशाक सांगता काय तो हे दुर्बुद्धीच्या सकल कामन कोण परित्याग कोरून आयला तांकां मात्र लभ्य जावचें ब्रह्मलोक हें. तूं स्वर्गलोकांत मात्र येवच्या अर्हत आशिल्ली तुका जरा कसं की तुका घेवन देवते हांगा आयलीची. तूं गंगे पळयतना बरलेले जनाल बरी तूं कसले बिहेव केले ना न्हय तूं मनान तूं काम आयली तुका काम भुयश्ट जावन तिगेल रुपान आकर्शीत जावन तूं तिका पळोवन बसला की मनुष्य लोकाचें मनुष्यान करचें वर्तन तुगेलें जाल्ली मू हें सभेर आसूचें अर्हत आसवे तुका. वस तूं मर्त्य लोकान तूं आसूं का तूं केन्ना तुगेले कामने वैरी जय पावत की ते दोळतय मर्त्य लोकांत आसून मागीर स्वर्ग लोक आयल्या पुरतुवें मात्र न्ही तूं गंगा देवी वैरी अशी दोळ घाल की त्या वेळा तशी निमती तिगेल निमती तुका भुंयचेर मस्त अप्रियत जाता मस्त किरकिर जाता तुका कसले तुका नज्जशिले कर्म तेणी केल्ले रे तूं सैसून घेता केदन तूं तिगेल वैरी कोपतकी तेदन ती तुगेल्या दुखून बिडगड घेवन येता पळय हांगा गंगेकय शाप आयल्या बरी जाले इत्याक म्हळ्यार गंगे एक सेकुंडाक गंगेकय तागेल वैरी मन जाल्लेले तिगेल वैरचे ते तिगेल चंदाईक मन सोलवून तिका पळयतना खंयचे एक स्त्रीक खुशी जाता म्हूण जाल्यार तिगेलेय मन मनुष्य लोक स्त्री याल बरी आसता न्हय ताजे खातीर ब्रह्मान तिकाय एक लेकार शापू दिल्लो तो. आतां शापूय मेळ्ळो प्रतिशापूय मेळ्ळो आनी महाभिशान कसलें उल्लोचें आसवें ना न्हय जाल्यार ताका एक योग्यत आशिल्ली न्हय तशी तितले स्वर्गा वची योग्यत आसा म्हळ्यार तो सामान्य न्हय न्हय असामान्यत न्हय तशें जावन तोच आलोचना करता की भुंयचेर खंयचेच कडेन वंश आसा खंयच्या वंशान तो जन्म घेतल्यार श्रेश्ठ म्हूण म्हणटना ताका
त्या वेळाक बुईंचेर कोण कोण राज्यभार करतरस ते रायाल पुरे उडगस करतरसतो तेदना ताका दिसले भरतवंश श्रेष्ठ तेंतुय भरतवंशाच्या प्रतिश्रव सालपूतू प्रतिपत राय जवनस तक्काचे आम आनुजवचक म्हळ्यार आम आनुजवच तक्का सिलेक्ट करचे लायक तागेले पुतू जावन वचे लायक म्हूण सांगून लागतो तो हांगा गंगा महाभिशा पळयता तागेले वयर मन दवरून ती वय चमकले त्या वेळार ती बुईंचेर वचुकान वत बुलोकाक अभिमुख जावन वतरसतना तिगेल मागशीची स्वर्गार दुखून टपटप पडतरसाची दुखीत जाल्ल्यांची वस्तू तन्नी स्वर्गलोकवासीची अष्टवसू तांकां पळयता पळयून गंगेक भारी पाप दिसता तुमी त्याक अष्टवसू तुमी त्याक अशी एक नमने निर्विण्ण जावन आसची तुमगेले ते देवता रूप नाश जाल्ले बरें दिसता इत्याक बावला तोंड दुख्खार आसल्या बरें दिसता नवे कारण कसने स्वर्गांत कसले चडूण जाल्ले म्हणटना तांणी सांगता की हे गंगे आमी एक अल्प अपराध केलेले वशिश्टान आमकां शाप दिला तेच्यान ते शाप भोगचे खातीर आतां भुंयचेर वतरसाचे आमी अल्प अपराध अल्प अपराधाक सात्विक गुण संपन्न न्हू ते वशिश्ट तांणी कोपचे म्हणून ना अल्प अपराध तांणी कोपता म्हूण हांव नमगना अल्प अपराधाक कसले तांणी तुमकां शाप दिले म्हूण तेदना तांणी सांगता तशें न्ही आमी यथापूर्व स्वेच्छेन विहार करतर आशिल्लीची निगूढ स्थानार ते महर्षी बैसून संध्यावंदन करतरसाची आमी कसं केल्लें तांकां लक्षात भरना नाशी आमगेली एक कामा खातीर तांगेले होमधेनू अपहरण केल्लें तेदना महर्शीक कोप येवन तांणी अपचार लेखून आमी तांकां अपचार केल्लो म्हूण लेखून आमकां तुमी भुंयचेर जन्मा येयाचे म्हूण शाप दिला आतां त्या ब्राह्मणान सांगिल्लें आमी आयकुका आमकां ब्राह्मण न्हू तांणी तांगेले शाप आमी घेवूंक जाता भुंयचेर येवूंक जाता जाल्यार आमगेले आम जेवचे अर्हते भुंयचेर खंयचीच स्त्री काही ना तूं कसल्याक भुंयचेर वतरस ती तिगेले विशय सांगता जाल्यार तांणी सांगता काय तुची मनुष्य स्त्री जावन येता पळय तेदना आमगेले आम जत्वे आमी तुगेले पुत्र जावन भुंयचेर अवतार घेवन येताची आमी मनुष्य स्त्री मात्र तांगेले पोट म्हळ्यार पडटा म्हळ्यार गर्भकोशांत प्रवेश करनाची म्हूण तांणी सांगताची गंगेक प्रार्थना करतना गंगे लेखतकय म्हाकाय कशी आतां शाप भोगू वचुका जैत हांगेले एक प्रार्थना पुरयसून दिवया म्हूण सांगून सांगता हांव तुमकां गर्भाधारण करता जाल्यार भुलोकाचे नियमा प्रकार गर्भाधान करच्याक एक महापुरुशाला गती आसा न्हय तुमगेले आन जेवच्याक अर्ह जाल्लो कोण आसा ते कसले आलोचन तुमकां इलावे म्हूण म्हणटना तांणी म्हणटा की प्रतिभा महाराजाक शांतनू म्हूण म्हणलेलो पूत जतकय भुलोकांत तोची आमगेले उत्पत्ती कारण जाता म्हूण आमकां सांगला हिका मनान तूं कळ्ळें कसं जाल्यार गंगे म्हळ्यार सामान्य स्त्री आवरी न्हय नव्हती उत्तम स्त्री नव्हती देवलोकांत न्हय हिक मन आलोचन करतना कळ्ळें ब्रह्मान शाप दिल्ले महाभिशूची शंतनू जावन जन्मा येता म्हूण ती अष्टवसूंक तुमगेले अभिलाशा आव पुरैक करता म्हूण म्हणटा मुखार काणी कसं जाता म्हूण फायच्या दिसाक पळया आजी सांगेल सर्वै परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।